ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸೇನಾನಿಗಳಂತೆ ಮುಸ್ಲಿಗೆ ಏನೇನೋ ಹೇಳಿಕೆಗಳು ಕೊಡೋದು, ಉಗ್ರರಿಗೆ ಬೇಷ್ ಅಂತ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಉಪ ಪ್ರಧಾನಿ ಕುಮ್ಮಕ್ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು, ದಾಳಿಕೋರರಿಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪಾಕಿ ಉಪ ಪ್ರಧಾನಿ. ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಕೈವಾಡವನ್ನ ಒಪ್ಕೊಂಡಿದೆ ಪಾಕ್, ಇವರೇ ಕುಮ್ಮಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ಒಪ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಪಾಕ್ ಪಾತ್ರವನ್ನ ಒಪ್ಕೊಂಡಿದೆ ಇಶಾಕ್ ದಾರ್ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಶಾಕ್ ದಾರ್ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಉಪ ಪ್ರಧಾನಿಯವರು. ಪಹಲ್ಗಾಮ್ ಉಗ್ರರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸೇನಾನಿಗಳಂತೆ. ಅದೇ ಇವ್ರಿಗೂ ಮತ್ತೆ ಭಯೋತ್ಪಾದಕರಿಗೂ ಯಾವುದೇ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಪದೇ ಪದೇ ಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಜನರು ನಂಬಿಡ್ತಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿನ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಮುಗಿಬೀಳುವಂತಹ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗೇನ್ ದಾಳಿ ಆಗಿದ್ಯಲ್ಲ ಪ್ರವಾಸಿಗರ ಮೇಲೆ, ಅದನ್ನ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಪ್ರಜೆಗಳು, ಅಲ್ಲಿನ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿಗಳು ಯಾರು ಕೂಡ ಒಪ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿರೋಧವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊಂಡುತನ ಅಷ್ಟೇ ಇದು ಪಾಕಿಸ್ತಾನದ್ದು. ಬರೀ ಮೊಂಡು ವಾದ ಮಾಡೋದು, ನಾಲಿಗೆ ಹರಿಬಿಡೋದು, ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ವರ್ತಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಮ್ಮ ಪ್ರಜೆಗಳನ್ನ ನೋಡಿ ಕಲಿಬೇಕು ಅವರು, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ರಾಜಕಾರಣಿಗಳನ್ನ ನೋಡಿ ಕಲಿಬೇಕು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. हमने ये नहीं कहा, वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है. तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने ज़ाती अज़ाइम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफ़ा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ इशारा करने की कोशिश की. हमने ये नहीं कहा, वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है. तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने ज़ाती अज़ाइम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफ़ा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ इशारा करने की कोशिश की. हमने ये नहीं कहा, वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है. तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने ज़ाती अज़ाइम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफ़ा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ इशारा करने की कोशिश की. हमने ये नहीं कहा, वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है. तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने ज़ाती अज़ाइम